आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर आहेत। आबा टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। ज्या पद्धतीने एकीकडे मदतीचा महापूर व्हायला लागलाय सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना, आज देखील मदत मोठ्या प्रमाणात होती। एकीकडे मदत होतीये, सेवाभावी संस्था करतायत, दुसरीकडे सरकार काय करतंय? 2 दिवसावर आले दिवाळी, शेतकऱ्यांनी काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं सोलापूर जिल्ह्यात हे राज्यात सगळ्यात जास्त त्या ठिकाणी नुकसान झाले आणि सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात सगळ्यात जास्त नुकसान झाले। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आव्हान केलं होतं की या ठिकाणी मदत केली पाहिजे सेवाभावी संस्थांनी। आणि मग त्या ठिकाणी लालबागचा राजा असेल, त्या ठिकाणी काही सेवा संस्था असतील, काही ग्रामपंचायती असतील, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी किट, कपडे अशा पद्धतीनं मदत केली। आज आमचे सूरजभाई देशमुख, नाना देशमुख यांनी औषधं दिली आणि मग वेगवेगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळते आहे। परंतु दुसऱ्या बाजूला मात्र सरकारने आम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी दिवाळीपूर्वी त्या ठिकाणी मदत मिळेल। एका बाजूला सरकारने आम्हाला 32,000 कोटी रुपयाची मदत जाहीर केली, परंतु प्रत्यक्षात मात्र आज किती मदत शेतकऱ्याच्या खात्यावर मिळाली याबद्दल मात्र बोललं जात नाही। आणि मग 32,000 कोटीची मदत आपण जाहीर केली, त्याच्याबद्दल अभिनंदन आहे, परंतु ती प्रत्यक्षात मिळण्यासाठी नियम अटी आणि ज्या शर्ती लावल्या जातात याच्यातून शेतकरी हे सामान्य लोक वंचित राहत आहेत। तर या ठिकाणी आपण हे मदत दिवाळीपूर्वी देणारचं आश्वासन दिलं आहे, तर ते तात्काळ जमा करावे। त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज गरज आहे, दिवाळी त्या ठिकाणी सुखात होण्यासाठी आपल्याला आता ते तात्काळ पावलं, कारण उद्याचा एकच दिवस वर्किंग डे आहे, पुन्हा 2 दिवस सुट्टी आहे आणि मग अशा परिस्थितीत दिवाळीच्या आधी मदत मिळणार का याबद्दल शंका निर्माण झाली आहे। कुठं मग सरकारची फसवी घोषणा म्हणायची नाही, सरकारने मी आपल्याला बोलल्याप्रमाणे 32,000 कोटीची मदत जाहीर केली आहे, पण ती प्रत्यक्षात जोपर्यंत आपल्या खात्यावर येत नाही, शेतकऱ्याला मिळत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवरती सातत्यानं पाठपुरावा करून आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे। परंतु सरकारने ज्यावेळेस एवढी मोठी घोषणा केली त्यावेळेस एक समाधान त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये तयार झालं, परंतु समाधान तयार झालं आहे, परंतु ती प्रत्यक्षात मिळण्यासाठी ज्या अटी शर्ती आहेत ह्या जर लागत असतील तर त्या ठिकाणी भविष्यात ही फसवी आहे असं म्हणायची वेळ येऊ नये। त्यामुळे या नियम अटी शर्ती सगळ्या बाजूला काढाव्या आणि सरसगट ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, कृषी मंत्र्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी सरसगट सगळ्याला मदत मिळेल। पण सरसगटचा अर्थ काय येतो तर सगळ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आणि ती आज होताना दिसत नाही, तर ती झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सातत्यानं निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। यापूर्वी पाहिलं आपण मतचोरीचा मुद्दा देखील समोर आला राहुल गांधींनी। काल महाविकास आघाडीमधल्या सर्वच घटक पक्षांनी शिष्टमंडळाने डायरेक्ट निवडणूक आयुक्तांकडे गेले। मग एकीकडे ही वातावरण सुरू झाले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत काय एकंदरीत, आणि दुसरीकडे आज आमदार संजय गायकवाड जे आहेत शिवसेनेचे, त्यांनी देखील आक्षेप घेतलाय, सत्ताधारी आमदार आहेत, 1 लाखाहून अधिक बोगस मतदार माझ्याच मतदारसंघात आहेत म्हणतात, कसं नेमकं? मी जे शिष्टमंडळ गेलो होतं चोकलिंगम साहेबांच्या भेटीला, माननीय पवारसाहेब, उद्धवजी, राजसाहेब असतील, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, मी देखील त्या शिष्टमंडळासोबत गेलेलो होतो। तिथं जी चर्चा झाली त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगतो। आज आपल्याला पुराच्या शेतकऱ्याला पैसे द्यायचे, आपण काय म्हणतो KYC करा, आधार लिंक करा, मग पुन्हा आम्ही सांगतोय आमच्या घरकुल पाहिजे, आधार लिंक करा, आम्हाला बँकेच्या खात्याला सांगतोय आधार लिंक करा। मग आधार लिंक करून तुम्ही मतदार यादी का बनवत? आधार नंबर तर सगळ्याला एकच आहे, डुप्लिकेशन नाही। मग एक आधार नंबरचा एका मतदारसंघात असल्यावर दुसऱ्या मतदारसंघात येणार नाही, ही सिंपल विषय त्या ठिकाणी आहे। पण त्याच्यावर निवडणूक आयोग म्हणतंय की आम्हाला याच्यावर काय करता येणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय तर आम्हाला बोगस मतदानाला प्रोत्साहन द्यायचं आहे का? मग एका बाजूला निवडणूक आयोगाची भूमिका ही निपक्षपाती असली पाहिजे आणि मग या निवडणुकीमध्ये जर डुप्लिकेशन मतदार आहे, एकाच घरात 200 मतदार येत असतील तर या ठिकाणी ही चिंतेची बाब आहे। आणि मग ह्या ठिकाणी आपल्याला आधारवर जर एक माणसाचं एकच आधार आहे आणि त्याचं वय काय, सगळं फोटो बिटो सगळं रेडी आहे, फक्त आधार कार्डवर त्याचं मतदान घेतलं पाहिजे आणि आधार कार्डचं एकाच ठिकाणी एकच मतदान झालं तर ही सगळा घोळ मिटू शकतो। परंतु जर आपण बघितलं असेल तर निवडणूक आयोगाचं सॉफ्टवेअर होतं, ज्या सॉफ्टवेअरमध्ये पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये सिस्टीम होती की डुप्लिकेशन मतदान कुठं आहे महाराष्ट्रात ते दिसत होतं, पण आता ती वेबसाईटच त्या ठिकाणी तेवढाच कॉलम बंद केला आहे। त्यामुळं म्हणजे सरकारला याच्यामध्ये मतदान डबल व्हायला पाहिजे किंवा काही ठराविक लोकांनी या मतदानाला त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं आहे आणि एकाच माणसाची 5-5, 10-10 ठिकाणी मतदान करून मग इकडचं मतदान तिकडं, तिकडचं मतदान इकडं करून निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं ही एक कूटनीती त्या ठिकाणी समोर येते।
तर ही आपल्या लोकशाहीला घातक आहे. त्या ठिकाणी हे मतदान डबल आहे, ते ट्रिपल आहे, चौबल आहे, हे वगळून एका मतदाराला एकच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे तो एक मताला एकच अधिकार ठेवला तर त्या ठिकाणी या निवडणुकीकडे पारदर्शक म्हणून आणि या निवडणुकीमध्ये लोकशाहीचा बळकटीकरण करण्यासाठी असणाऱ्या निवडणुकीकडे एक सगळा मतदार राजा नागरिक त्या ठिकाणी समक्ष बघल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.